टीम आपण पाहिली काल संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण नवीन अंपायर्स बघितले होते. तर सर्व सर्व अंपायर्सचं काम या स्पर्धेमध्ये चांगलं आणि खरं तर एखादी स्पर्धा उंचीवरती जात असते ना, मोठी होत असते ना, त्या पाठीमागं अंपायर्स सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. या लेटेस्ट प्ले इशारा येतोय पंचांकडून, सगळे रेडी असेल ज्यावेळेस स्कोरर रेडी असतात, बॅट्समॅन रेडी असतात, फिल्डर्स रेडी असतात, त्यावेळेस पंच लेट्स प्लेची घोषणा करतात आणि तिथून पुढे टाइम कॅल्क्युलेट होतो. लक्षात ठेवा 5 षटकांचा सामना 11:12 पहिला चेंडू टाकलेला आहे. तर 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटके टाकायचे आहेत. 15 मिनिटामध्ये 3 षटके टाकू शकला नाहीत तर आम्ही अजून बघतो की एक षटक तुम्ही पुढं 20 मिनिटामध्ये कव्हर करू शकाल का, कारण तिथे ड्रिंक्स ब्रेक आहे, तो टाइम वजा होतो. आणि जर तुम्हाला 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे, तो वेळ जर कमी करून तुम्ही पुढचं षटक टाकलं नाही तर एक क्षेत्ररक्षक तुमचा 30 सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. राऊंड द विकेट, अक्रॉस द बॅट खेळायचं आहे. खाली राहिला चेंडू, निर्धाव. चांगली गोलंदाजी तेजसची. पहिल्या चेंडूवरती एक धाव जरूर आली होती. यावेळेस स्ट्राईक एंडवरती सूरज आल्यानंतर लगेचच आपण पाहिलंय तेजस. पुन्हा एकदा तेजसचं तेज पहिल्या षटकामध्ये पडतं इथे. हो हो, पॅडवरती चेंडू आदळलाय. हलकंच अपील तिथे झालं, मात्र बघितलं होतं गोलंदाज देखील त्या अपिलावरती फारसा समाधानी नव्हता. त्याने अपील त्याचं मागे घेतलं, म्हणजे अपिलामध्ये जोश दाखवला नाही आणि धावफलक दाखवतोय 2 धावा. लेग बाईटची धाव येते, अतिरिक्त धाव असेल. गोलंदाज पुन्हा एकदा त्यानं आपली साईड बदललेली आहे. या अगोदर उजव्या हाताने राऊंड विकेट आला होता, आता ओव्हर द विकेट. उचलला चेंडू आकाशामध्ये, हुकचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षक मागे अडवणारे चेंडू. 2 धावा प्राप्त होत आहेत. सातत्यानं एखादा गोलंदाज साईड बदलतोय. तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं की गोलंदाज ज्यावेळेस बॉलिंग मार्कवर उभा राहतो त्यावेळेस त्याला कुठली साईड सांगायची आवश्यकता नाहीये. पंचांनी त्याला विचारायचे तुला कुठल्या बाजूने टाकायचे, कुठल्या हाताने टाकायचे. पण एकदा का त्याने पंचांना सांगितलं तर मात्र 6 चेंडू त्याच पद्धतीने टाकायचे. जर त्याने पंचांना पूर्वसूचना न देता आपल्या गोलंदाजीमध्ये काही बदल केला तर तो नो बॉल असतो. उंच फटका, इथे 6 धावा प्राप्त होत आहेत. शानदार षटकार. पहिल्या षटकामध्ये धावांचा विस्फोट इथे बघू शकतो आपण. 10 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. समीर आहे. नवीन गोलंदाज नगर कल्याण हायवे एंड कडून सौरभ.
साईशा 11 शिरवली संघाचा गोलंदाज यावेळेस गोलंदाजीसाठी तयार आहे. बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. 3 क्षेत्ररक्षक थर्ड हँड सर्कलच्या बाहेर जातील. लॉंग ऑन लॉंग ऑफ सरळ बॅटनं अगदी बाणासारखा सरळ खेळलेला हा फटका होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे जवळ होता, पोहोचला तो. 2 धावा इथे मिळणार आहेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे जो सीमारेषा कव्हर करणार आहे. आणि इतर 6 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्येच बघायला मिळतील. यावेळेस पुन्हा जमिनीचा समांतर चेंडू अलॉंग द कार्पेट. एकच धाव इथे मिळू शकते. धावफलक पुढे पोहोचेल 13. सातत्यानं धावांचा ओघ हा कायम राहिलेला आहे. सूरज 3 धावा घेतो. या अगोदर सूरजच्या बॅटमधून आपण धावा आलेल्या बघितल्या नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये दोन्ही बॉल तो निर्धाव खेळला होता. त्यानंतर सूरज 3 धावा घेतोय, तो देखील धावफलक 13 आहे. षटक क्रमांक 2 सुरू. सौरभ या सुचलला चेंडू आकाशामध्ये. एक क्षेत्ररक्षक खाली येतोय चेंडूच्या. ओ हो हो हो, खूप चुकीचा कॅच, चुकीचं तंत्र, सदोष तंत्र कॅच घेण्याचं, आणि तिथे झेल सुटणार आहे. धावफलक 14. जीवदान इथे प्राप्त झाले. या जीवदानाचा फायदा उठवेल का इथे समीर? 1 धाव देखील मिळते आणि धावफलकावरती समीर पोहोचतोय. 10 धावांवरती. धावफलक 14 वरती पोहोचलेला आहे. सौरभ परत एकदा तयार आहे. झेल घेताना हात तुमचा चेहऱ्याच्या वरती गेला नाही पाहिजे, तो खाली आला पाहिजे. ज्यावेळेस सरळ झेल तुमच्या हातामध्ये येतोय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तो छातीवरती कॅच घेण्याचा प्रयत्न करा. कॅच हातात आल्यानंतर थोडंसं हात खाली न्या, जमीन खाली न्या. तुम्ही जर धावत असाल तर स्वतःला मुवमेंट करा, रोलिंग करा बॉडी, जेणेकरून तुमच्या हातामध्ये चेंडू राहील, तो सुटणार नाही. ज्यावेळेस तुम्ही हात एकाच जागेवरती ठेवलेला आहे त्यावेळेस चेंडू हातामध्ये हाताला जेवढं फोर्स लावतो, जेवढा फोर्सने तो खाली येतो, हात सुद्धा चेंडूला तेवढाच फोर्स लावतो. आणि हे तुम्ही न्यूटनच्या नियमामध्ये शिकलेला आहात. विज्ञानाचा अभ्यास सगळ्यांनी केलेला आहे, त्याच्याशिवाय काही कुणी इथं आलेलं नाहीये. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा विज्ञान आहे. असं क्रिकेट फक्त बॉल बॅटनं नसतं खेळायचं, तर वैज्ञानिक संकल्पना सुद्धा लक्षात घेऊन खेळायचंय. धावफलकावरती 15 आहेत. सौरभ, ज्यावेळेस वेगानं चेंडू तुमच्याकडे येत असतो, तुम्हाला क्लिक होतं की तो आता खेळायला पाहिजे. कुठे खेळायचा आहे? लॉंग ऑनला खेळायचं आहे, लॉंग ऑफला खेळायचं आहे, किंवा त्याच्यावरती रिव्हर्स खेळायचं, की अजून कोणता फटका खेळायचा, हे तुम्ही सेकंदाच्या काही भागांमध्ये लक्षात आणता आणि त्या प्रकारे तुमचा मेंदू लगेच प्रतिक्रिया देतो. तुमचा हात पाय सगळे काम करतात. किती वेगात त्या प्रक्रिया घडतात याच्या पाठीमागे सुद्धा विज्ञान आहे. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सौरभचं षटक चांगलं राहिलं. फक्त 6 धावा आतापर्यंत सौरभनं खर्च केल्यात, तर समीर स्ट्राईक एंडवरती असेल. 5 चेंडूमध्ये 10 धावा, 200चा स्ट्राईक रेट आहे समीरचा. तर सूरज 6 चेंडूमध्ये 4. याबरोबर अत्लीकड जरूर आहे, मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या हातातून चेंडू निसटलाय तिथे. अशा परिस्थितीमध्ये पटकन चेंडू घेऊन तो एस्टॅनवरती फेकला पाहिजे. विलक्षण वेगवान हालचाली करणं जास्त महत्वाचं आहे, कारण वेगवान हालचाली केल्या नाही तर तुम्हाला विकेट मिळणार नाही. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 17 धावा धावफलकावरती. छत्रपती शिवाजी राजांची युद्ध संकल्पना बघितली तर वेगवान हालचाली हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि वेगात जायचं, वेगात हल्ला करायचा, हल्ला करून परत रिटर्न परत देखील वेगात यायचं. त्यामुळं शिवरायांच्या सैन्यामध्ये कधीच तोफा नव्हत्या, कधीच हत्ती नव्हते, उंट नव्हते, फक्त घोडदळ आणि पायदळ. त्यामुळं वेगवान हल्ला करता येणं शक्य व्हायचं. क्रिकेट खेळायचे तुम्हाला, त्यासाठी देखील तुम्ही वेगवान खेळाचं प्रदर्शन करा, वेगवान खेळा. धावफलकावरती 17 आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. सौरभचं षटक 7 धावा देऊन गेलं, तर किरण
नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. तर तेजस आहे. पहिलं षटक आपण तेजसचं पाहिलं होतं. आता दुसरं षटक तेजसच्याच हातामध्ये सोपवलेलं आहे. चांगले चेंडू तेजसचे इथे बघायला मिळाले होते. या अगोदरची फलंदाजी अर्थातच सूरज आणि समीर या दोघांवरती त्याने चांगला अंकुश ठेवला होता, रोखून धरलं होतं दोघांनाही. आणि आता बघायचं आहे पॉवर प्ले संपल्यानंतर विस्तारलेलं क्षेत्ररक्षण. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. सीमारेषा पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर लॉंग लेग किंवा स्क्वेअर लेग, फाईन लेग, त्याचबरोबर थर्ड मॅन, डीप कव्हर पॉईंट, डीप बॅकवर्ड पॉईंट, इथे कोणी क्षेत्ररक्षक नाहीये सीमारेषेवर. पण मिड विकेटला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. तिथे लॉंगॉनला खेळलेला हा फटका आहे. समीर कडून 1 धाव मिळणार आहे. डावखुऱ्या हाताचा समीर, उजव्या हाताचा सूरज. ही दोन्ही डाव उजवं कॉम्बिनेशन म्हटलं की थोडासा त्रास होत असतो फलंदाजांना. क्षेत्ररक्षकांना सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. आणि जर अशी जोडी तुमच्याकडे असेल तर क्षेत्ररक्षकांना सुद्धा निर्धारित वेळेमध्ये सामने पूर्ण करणं हे कठीण जातं. तुम्ही बघा आता 11:22 झालेले आहेत, म्हणजे 10 मिनिटाचा वेळ संपलेला आहे आणि अजून आपण 2 षटकं संपवलेली आहेत. पूर्ण 5 मिनिटं घेतात टेनिस क्रिकेटमध्ये. लेदर क्रिकेटमध्ये आपण बघतो की फार तर 3.5-4 मिनिटात, 4 मिनिटं पण नाही, 3.5 मिनिटामध्ये षटक कंप्लीट केलं जातं. 4 मिनिटाचा वेळ आहे साधारणतः. 1 षटक टाकायला आपल्याकडे वेळ जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये वेळेचा सदुपयोग करणं देखील गरजेचं आहे. परंतु जर उजवा फलंदाज, डावखुरा फलंदाज असेल तर क्षेत्ररक्षकांना त्यासाठी वेळ घ्यावा लागतो. प्रत्येक वेळेस जर स्ट्राईक रोटेट होत असेल तर. उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि झेल टिपला जाईल. पहिला फलंदाज सूरज इथे असताना 1 गडी बाद 18. डीजे 18 धावा आपण पाहिलं होतं. हाफ व्हॉली लॉंगॉनच्या डोक्यावरून उचलण्याचा प्रयत्न, टायमिंग थोडंसं खराब झालं आणि लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकानं सीमारेषेच्या 2 फूट आतमध्ये अगदी सुरेख झेल टिपलेला आपण बघतोय. तर 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू असताना जय हनुमान बांदिवली संघ डावाची बांधणी कशी करतोय या 5 षटकामध्ये बघूया. तेजसच्या हातामध्ये चेंडू आहे. दुसऱ्या षटकामध्ये तेजसला यश इथे मिळतंय. चांगला चेंडू होता, लेंथ बॉल. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते. फलंदाज ओमकार. लेग बाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव असेल. ओमकारचं खातं खोलायला त्याला अजून काही चेंडूची वाट बघावी लागेल. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 इथं सुरू आहे. तेजस रोखलेले आहेत धावा पहिल्या दोन्ही षटकांमध्ये. आणि आता तेजसचं तिसरं षटक देखील आपण पाहतोय. चांगलं प्रभावी गोलंदाजी इथे. मिड विकेट लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये देखील स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक. थोडासा बॅकवर्ड पोझिशनला तो उभा आहे. यस, उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय आणि वॉट अ कॅच. शरीराचा तोल फसला होता तरी देखील टिपलेला झेल. दुसरा फलंदाज समीर, रन मशीन, एकमात्र फलंदाज होता की धावा बनवत होता, तोही इथे बाद झालेला आहे.
बघा 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती येत आहेत आणि तेजस इथे धमाक्या पाठोपाठ धमाके करतोय. या षटकामध्ये दोन्ही सलामीवीर त्याने माघारी पाठवलेत. पहिल्या 2 षटकामध्ये कोणताही फलंदाज बाद झालेला नव्हता, तर या षटकामध्ये समीर आणि सूरज दोघेही बाद झालेत. आता दोन्ही नवीन फलंदाज आहे. ओमकारनं 1 चेंडू खेळलाय, धावा बनवलेला नाहीये. ते वैभवनं एकही चेंडू खेळला नाही, त्यामुळे धावा बनवण्याचा प्रश्न नाही. तेजस चांगलं षटक आहे, इथे कमबॅक चांगलं केलं. पहिल्या षटकामध्ये विकेट नव्हती, मात्र जो मध्ये 1 षटकाचा गॅप होता, इथे चांगला फटका आहे. चांगला फटका, इम्प्रोव्हायझेशन अप्रतिम होतं, टायमिंग बेमिसाल आणि 4 धावा, चौकार. या षटकामध्ये अगदीच जागा बनवली होती आणि त्यानंतर चेंडूला अंजाम दिला. दीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. तेजस उजव्या बाहेरचा चेंडू होता, इथे ड्राईव्ह केला चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. ओ हो, एकच धाव मिळू शकते. खूप चांगले फटके दाखवले तिथे वैभवनं या षटकामध्ये, दर्जेदार फटके. जो पहिला इम्प्रोवाइज केला होता अफलातून होता आणि त्यानंतरचा कव्हर ड्राईव्ह निश्चित देखणा होता. धावफलकावरती 24, 2 गडी बाद 24. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. 2 षटक शिल्लक आहेत शेवटचे. अजून 8 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. जय हनुमान बांदिवली संघ हळूहळू डावाची बांधणी करताना दिसतोय, तर त्यांना रोखताय तिथे साईशा 11 शिरवले. धावफलकावरती 24, 2 गडी बाद 24, 24 रन 2 विकेट के नुकसान पर, 24 लॉस ऑफ 2. तर संपले, षटक संपलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, 2 मिनिटं जास्त घेतलेली आहेत. ज्यावेळेस हे षटक संपलं त्यावेळेस 11:29 झाली होती. आणि आता मॅच सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा टाइम कॅल्क्युलेट होईल, सुरू होईल. तुम्हाला 20 मिनिटामध्ये चौथं षटक जर पूर्ण झालं नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या स्पर्धेमध्ये या षटकामध्ये पूर्ण झालेत आणि स्क्रीनवरती देखील आपल्याला दिसत आहेत, ते तुम्ही मोबाईलवरती बघू शकता. जय हनुमान बांदिवली संघ 24 वरती 2 गडी बाद. आपल्याकडे फक्त आणि फक्त 3 मिनिट आहेत. 3 मिनिटामध्ये हे षटक पूर्ण करायचंय. मगाशी 2 मिनिटं अतिरिक्त घेतली होती. षटक सुरू होईपर्यंत जरूर प्रतीक्षा केली जाऊ शकते आणि त्यानंतर ही 3 मिनिटं कॅल्क्युलेट केली जातील. 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 11:31 हा बॉल टाकलाय. 11:34 पर्यंत तुम्हाला षटक कंप्लीट करायचंय, हे लक्षात ठेवा. तर याबरोबरच आपण बघतो इथे धावफलकावरती 26 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. पहिलाच सामना आजच्या 6व्या दिवसातला. 3 रात्रीचा खेळ आपण पाहिलेला आहे. त्या अगोदर 3 दिवस आपण डेला देखील स्पर्धा कव्हर केलेली आहे.
आणि संपूर्ण दिवस रात्र सामने आता बघणार आहोत. एक चांगला फटका हुक केला चेंडूला, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॉल हरवल्यानंतर नवीनच बॉल मैदानामध्ये येणार आहे, याची काळजी घ्या खेळाडूंनी. आणि ज्यावेळेस अशी सिस्टीम असते एखाद्या स्पर्धेमध्ये, मी बघतो की फलंदाजी करणाऱ्या संघाचे 4-5 राखीव खेळाडू त्यावेळेस सीमारेषेवरती असतात. लांब गेलेला चेंडू सुद्धा तेच आणून देतात. 32 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय हनुमान बांदिवली चौथ्या क्रमांकाचं षटक इथे सुरू आहे. बॉल हरवलेल्याचा वेळ सुद्धा आम्ही वजा केलेला आहे. या चांगला फटका कव्हर्सला चेंडू, 4 रन. डीजे सुंदर चौकार कव्हर्सला. तर मला वाटतं मॅच बॉल देखील मैदानामध्ये येतोय. तर धावफलकावरती 36 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जो पहिल्या बॉलला वापरलेला, आता क्षेत्र फलंदाज चेंडू आणायला जातो, त्यामुळे हरकत नाही, पण चेंडू कोणता आहे तो पंचांनी चेक करून घ्या. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही बघितलेले की चेंडू ज्यावेळेस आणून दिला जातो त्यावेळेस चेंडू बदललेला सुद्धा असू शकतो. अनेक वेळा आम्ही बघतो की काही लोक खिशामध्ये काय घेऊन जातात माहित नाही, चेंडूला होल पाडून देखील आतमध्ये पाठवतात. म्हणजे चेंडूशी छेडछाड फक्त लेदर क्रिकेटमध्येच होते असं नाही, किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच होते असं नाही. बॉल टेपरिंग म्हणतो आपण. टेनिस बॉल्समध्ये सुद्धा हे प्रकार मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत. त्यामुळे अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी पंचांचं लक्ष बॉलवरती असणं महत्त्वाचं असतं. आणि इथे पंच देखील त्याच दर्जाचे आहेत. चांगला चेंडू इथे, निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक चांगलं केलं वैभवनं. एक षटकार एक चौकार आल्यानंतर पुन्हा आपण पाहिलं गुडलेन तो ते टाकल्यानंतर बॅकफुटवरती जात पंच करायचा प्रयत्न होता, फसला. निर्धाव चेंडू आहे. फलंदाजीला देखील वैभव आहे आणि गोलंदाजीला देखील वैभव आहे. बघूया कोण कोणाच्या गावाचं वैभव वाढवतोय. ओ हो हो, तिथे तिथे घसरलाय पाय. शेवटचा चेंडू टाकायचा, इथे जपून खेळलं पाहिजे. यासाठी तुमचे शूज अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मी बघतो की बऱ्याचशा खेळाडूंच्या शूजला स्पाइक नसतात. अर्थात लोखंडी स्टडचे शूज घेण्याची आवश्यकता नाही आहे, मात्र रबरी स्पाइक असलेले शूज जरूर खरेदी करा. त्याचबरोबर उगाच एखादा शूज 2-2 वर्ष वापरू नका. एखाद्या सीझनसाठी ठीक आहे, परंतु 2-3 महिने झाले स्पाइक्स त्याचे जर खराब होत असतील तर शूज बदलून घ्या. तोच शूज वापरू नका. याबरोबर इथे चांगला फटका आहे, 1 धाव प्राप्त होणार आहे. तुम्ही म्हणाल की जसप्रीत बुमराह जर फाटके शूज वापरतोय तर आम्ही का नको वापरायला. इथे फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद. 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
पण झालं होतं 1920व्या वर्षी. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध मॅच होती. वेस्ट इंडिजची टीम भारतात आली होती. अजित वाडेकरनं पहिल्या कसोटीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या कसोटीमध्ये देखील चांगला खेळला होता. पण त्यावेळेस मला वाटतं गॅरी सोबर्स काहीतरी वेस्ट इंडिजचे संघनायक होते. आणि त्यांनी बघितलं की हा मुलगा इतका छान क्रिकेट खेळतोय आणि त्याचे बूट फाटलेले आहेत. गॅरी सोबर्सने काय केलं, ते बूट, त्याला नवीन बूट खरेदी केले. ते बूट घेतल्यानंतर गॅरी सोबर्स जिथे अजित वाडेकर राहत होता त्या चाळीमध्ये गेले, त्याच्या घर शोधलं, त्या घरात गेले आणि त्याला ते बूट भेट दिले. इतका चांगला खेळाडू भारतीय संघाचा आहे आणि त्याच्याकडे बूट नाहीत. या चांगला फटका आहे. याबरोबरच आपण बघतोय चेंडू खेळलाय तो स्क्वेअर लेगला. 4 धावा इथे मिळतील. चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 41. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. गॅरी सोबर्स घरात आले. अजित वाडेकर म्हणतायत की आम्ही त्यांना चहा पान केला, त्यांनी बूट सप्रेम भेट दिले. माझ्या लक्षात आलं की काय आहे हा प्रकार. पण अजित वाडेकर म्हटले की मी सांगू सुद्धा शकलो नाही की ते बूट माझ्यासाठी लकी आहे म्हणून मी घालतोय, माझी परिस्थिती चांगली आहे. पण हे सांगू सुद्धा शकलो नाही. आणि बऱ्याच वेळा खेळाडू काही सुपरस्टिशन, आपण कालही त्याच्यावरती भरपूर चर्चा केली की काही अंधश्रद्धा, आता श्रद्धा की अंधश्रद्धा हा मोठा चर्चेचा विषय, त्यामुळं त्या विषयात जाणार नाही मी. पण काही लकी गोष्टी असतात की नाही, हा बूट घातल्यानंतर मी चांगला खेळू शकतो, हाच शर्ट घातल्यानंतर माझी चांगली बॅटिंग होते. तर मग त्या गोष्टी करतात आणि त्या रुटीन असतात खेळाडूंच्या. प्रत्येक घरातून सुद्धा बघा, टेनिस क्रिकेटचे आपले खेळाडू सुद्धा घरातून निघताना आई वडिलांचं दर्शन घेऊन निघत असतील. मला वाटतं या संघात कोणीच नाहीये की घरातून कुणी आशीर्वाद घेऊन आलेला आहे इथे ग्राउंड वरती. 42 धावा 3 गड्याचे, देवाचं दर्शन घेऊन आलेला आहे. किंवा अजून काही गोष्टी अशा रेग्युलर होत असतात आपल्याकडून. आज खेळायला जायचंय. यस, चांगला फटका, चांगला स्टॉप इथे होईल. धावफलक एकाच धावेने पुढे जाणार आहे. ओ हो, धावबादची संधी असू शकते तिथे आणि नक्कीच फलंदाज होईल बाद. 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान बांदिवली. आपण 2011चा वर्ल्ड कप जिंकलो ना, त्यावेळेस तेंडुलकरच्या बॅग मध्ये असे भरपूर देवांचे फोटो होते. तेंडुलकर आउट झाला आणि त्याने ती बॅग काढली, त्याच्यातले फोटो समोर ठेवले आणि हात जोडून बसला तिथे. नंतर सेहवाग तिथे येऊन बसला आणि सेहवाग बसल्यानंतर एक बाउंड्री आली. अख्खी मॅच संपेपर्यंत तेंडुलकरने सेहवागला उठून दिलं नाही तिथून. बस इथेच बस, उठू नको. यस, इथे इथे मात्र चांगला फटका आहे. 6 धावा, वेलकम सिक्सर शेवटच्या षटकामध्ये. अतिशय सुंदर षटकार आपल्याला बघायला मिळतोय. 49 जय हनुमान बांदिवली. थँक्यू डीजे. बॉटम हँडचा वापर केल्याशिवाय तुम्हाला असे फटके खेळता येत नाहीत. फुल टॉस चेंडू. यस 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 यस, स्टंपच्या अगदी समोर सापडला फलंदाज. कुणालला यश मिळतंय. दुसरं यश या षटकामध्ये असेल. पहिला फलंदाज धावबाद होता, तर 49 वरती 5 फलंदाज जय हनुमान बांदिवलीने गमावलेत. मध्ये षटक क्रमांक 5 आणि अखेरचा चेंडू
या डावातला इथे असणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा आतमध्ये आलेला होता, शरीरावरती आदळला, तिथे धाव घेण्याची शक्यता आहे आणि थ्रो सावकाश आलेला आहे, मात्र फलंदाज बाद होईल आणि 6 गडी बाद 50 धावा धावफलकावरती जय हनुमान बांदिवली संघाने बनवलेले आहेत. विजयासाठी साईशा 11 शिरवली संघासमोर त्यांनी 51 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 51 required to win for साईशा 11 शिरवली. हॅलो 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 हॅलो. यानंतरचा सामना जय हनुमान मानिवली विरुद्ध जगदंब सासने. चला, दोन्ही संघाचे संघनायक टॉस होणार आहे. जय हनुमान मानिवली विरुद्ध जगदंब सासने. जय हनुमान मानिवली आणि जगदंब सासने दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे, आपण टॉसला या. तर आज दुपारच्या सत्रामध्ये साई किरण नवापाडा, संघर्ष गवाली, जय गावदेव जुगरेवाडी आणि ओमसाई ठुणे या 4 संघांना आपण दिवसभराच्या सत्रामध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर या दोन्ही संघांमध्ये सेकंड राऊंड, थर्ड राऊंड देखील संध्याकाळपर्यंत आपण कव्हर करणार आहोत. तर बघा, टॉस या ठिकाणी खेळाडूंना सूचना आहे, पंचांना विचारल्याशिवाय कुणी पाणी घेऊन, बॅट घेऊन किंवा कोणतंही साहित्य घेऊन मैदानामध्ये जायचं नाही. मग तो संघाचा संघनायक असेल किंवा 12वा खेळाडू असेल. अंपायरची अनुमती घेतल्याशिवाय आपण कोणी आतमध्ये जाऊ नका, अन्यथा 5 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. क्रिकेटमध्ये पेनल्टी जेवढ्या काही पेनल्टी प्रस्तावित आहेत त्या सगळ्या 5 धावांच्या आहेत. कुठेही 1 धाव 2 धावांच्या पेनल्टी नाही, ते 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. त्यामुळे पंचांची परवानगी घ्या, मग मैदानामध्ये जा. टॉसला आलेत का खेळाडू संघनायक? दोन्ही संघ सासने आणि मानिवली सासने संघाचे संघनायक आलेले आहेत. मी नकुलजी भांडे सरांना विनंती करतो, आपल्याच शुभ हस्ते टॉस करा. तर बघा, टॉस मैदानामध्ये संपन्न होणार आहे. लगेच दुसरा डाव देखील सुरू होईल. 51 धावांचं आव्हान साईशा 11 शिरवली संघाला इथे ओलांडायचंय आणि जशी मॅच सुरू होईल आवाज ऐका निखिल ठोंबरे सरांचा. तर सन्मान्य दीपक दादा लिहे यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघनायक आपल्या समवेत उपस्थित आहेत आणि नकुलजी भांडे सर आपल्या समवेत आहेत. मानिवली विरुद्ध सास, हेड इज कॉल, टेल इट इज. तर टॉस जिंकलाय मानिवलीच्या संघनायकांनी, काय निर्णय असेल? बॉलिंग. मोठी स्पर्धा आहे खरं तर ही, आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायचं म्हटल्यानंतर तेवढी तयारी करावी लागते. काय तयारी तुमच्या संघाची?
वेगळं काही तयारी करून आलेत का इथे? कुणी खेळाडू नवीन आणलाय का नाही? आज हे ग्राउंडवरती मारायचे आपल्याला. नेहमीप्रमाणे आमचा संघ असेल. आम्ही कमीत कमी धावांपर रोखण्याचा प्रयत्न करू. वाह, थँक्यू. मी विचारलं नव्हतं तरी प्रश्नाचं उत्तर दिलं त्याने. काय तयारी तुमच्या संघाची आणि ही भगवा चषक ही स्पर्धा तुमच्यासाठी किती खास आहे, ही जिंकायची? प्रथमतच खेळतो या मैदानावर आणि खूप वर्षापासून इच्छा होती की या मैदानावर खेळावं आणि सुनील सरांचं मी धन्यवाद व्यक्त करतो कारण आम्हाला इथे खेळायला चान्स दिला आणि प्रथमतः मसा असोसिएशनचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला या असोसिएशनमध्ये खेळायला चान्स दिली आणि खूप सुंदर आयोजन आहे. चांगला प्रयत्न करू आम्ही खेळण्याचा. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. तर मानवली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी सासने टीमला आपण मैदानामध्ये बघणार आहोत. तर इथे टॉस बॉक्समध्ये थांबूया. समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले जात आहेत निखिल ठोंबरे सर. थँक्यू. धन्यवाद सर. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. चांगला फटका डीपॅक्सच्या कव्हरला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि चेंडू जाईल सीमापार 4 चौकार. सुंदर चौकार आपण पाहिला. विकास आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्यद. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे. बॅकफुटला गेले. फटका दमदार. चेंडू सीमा पार आणि या बॉलवर येतोय कडक चौकार. होऊ शकता बॅकफुटवर गेले. फटका खूप सुंदर सजवला. साईशा 11 शिरवली हा संघ मैदानामध्ये पाहतोय. अजून एक फटका दमदार आहे. आज तानाजी शेठचा वाढदिवस आणि मैदानामध्ये गावचे खेळाडू प्रदर्शन दमदार करतायत. याच शुभेच्छा त्यांना देत आहेत की आज आपल्याला जिंकायचं. अजून एक चेंडू सीमा पार 4 चौकार सलग एका ओळीत हा तिसरा चौकार. खूप मोठं आक्रमण मैदानामध्ये करत असताना समीर या खेळाडूवर. इथे चौथ्या बॉलवर चौथा येईल का ते आपल्याला पाहायचं. फटका दमदार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा चौथा चौकार. विकास नावाचं वादळ या मैदानावर गोंगावत आहे. भगवा चषकामध्ये तुफान आणत. 16 धावा धावफलकावर चौकार. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 16 धावा. चांगली सुरुवात मैदानामध्ये शिरवली टीमची. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. समीरला कमबॅक करायचे. दुसऱ्या बाजूला विकासचं आक्रमण. इथे टाकलेला हा चेंडू अडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. 51 धावांचं लक्ष. पहिल्या षटकात 17 आल्यात. शेवटचे 24 चेंडू आणि ते आता बनवायच्या 34 धावा. तानाजी शेठ आगिवले यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं अर्थातच सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दच्या वतीनं 10 क्रिक लाईव्ह चे संपूर्ण ऑफिशियलच्या वतीनं आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. दुपारच्या सत्रामध्ये केक कटिंग आपण करू आणि संध्याकाळी जल्लोष करू. हेच शुभेच्छा आहेत तानाजी शेठला. मैदानामध्ये जबरदस्त फलंदाजी विकास करतोय.
थँक्यू डी. वैभव आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये धाबा येताना पाहायला मिळाल्या 17. 34चं आता समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चोवीस चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 34चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक, इथे विकासला जीवनदान आहे. प्रत्येक सामना डुवर डाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये. ही आवश्यकता होती का, हा आता फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. विकास बाद. कॅच ड्रॉप झाला आणि तिथेच रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. एक बाद 18 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईशा 11 शिरवली त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान बांदिवली या दोन संघादरम्यान हा सामना आहे. गोलंदाज सय्यार. गोलंदाजी ट्रॅकवर. 51चा पाठलाग 18 झाल्या 33 बनवायच्यात. वैभवचा बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत, कॉटन बोर्डची संधी, बॅक टू बॅक दुसरी विकेट. ट्रॅकवर 2 बॉलमध्ये 2 विकेट आल्या. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये कॉटन बोर्ड, स्ट्रायकर इनवर गुड्डू. इथे टाकलेला हा चेंडू, बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट. इथे टाकलेला हा चेंडू गुड्डूसाठी आपण पाहतायत. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 19 धावा. साईशा 11 शिरवली त्यांच्या विरुद्ध जय हनुमान बांदिवली. दोन्ही संघ अतिशय मसा विभागातील नामांकित संघ आज भगवत चषकामध्ये एकमेकांच्या समोर दाखल आहेत. वैभव तयार आहेत. स्ट्रायकर इनवर गुड्डू. इथे सुंदर असा फटका, चेंडू हवेमध्ये. बराच वेळ आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता गुड्डूच्या बॅटमधून या 2 धावा आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवर. 2 फलंदाज बाद आहेत. 21 धावा.
सध्याच्या घडीला महत्वाची भागीदारी असेल मैदानामध्ये गुड्डू आणि त्यांच्या जोडीला असलेला सौरभ. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर इनवर गुड्डू. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले बॉलवर, कॅच ड्रॉप झाला, गुड्डूला जीवनदान आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 23 धावा. फक्त लॉप केलं होतं या बॉलला गुड्डूने, तोपर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावर, 51 धावांचं लक्ष. महत्वाची मॅच. प्रत्येक सामना डू ऑर डाय. इथे प्रत्येक वेळेस तुम्हाला जिंकायचंच आहे. पराभव म्हणजे परतीचा मार्ग. वैभव तयार होतील. समोर गुड्डू. इथे टाकलेला हा चेंडू फटका इथे फसलाय. चेंडू हवेत डाऊन दी बॉल फिल्डर आणि आता गुड्डू देखील बाद. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. हॅलो. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच्या षटकामध्ये 6 धावा देत महत्वाच्या विकेट त्यांनी मिळवल्या. सध्याच्या घडीला सौरभवर नजर आहेत शिरवलीकरांच्या. नयन इथे चांगला फटका, चेंडू हवेत आणि मॅचची गोल्डन विकेट. सौरभ देखील बाद. अजून एक धक्का शिरवलीला. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. नयन, स्ट्रायकर इनवर बॅटर संकेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर सुंदर गोलंदाजी नयनची पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आली. हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन नयनला पाहतायत. चांगली गोलंदाजी करतोय. 4 बाद 23. 51 धावांचा पाठलाग. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतात. एक सिंगल आली. संघात जाऊ संख्या धावफलकावर 24. पहिले 4-5 चेंडूंचा विचार केला तर लगातार आपण 4 चौकार पाहिले होते एका ओळीमध्ये. पण तिथे विकेट जशी सुरुवात झाली दुसऱ्या षटकात संघ बॅकफुटला. अजूनही 27 बनवायच्यात. शेवटचे 15 चेंडू. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत.
यानंतर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील ज्ञानेश्वर कडव. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे डाऊन दी बॉल फील्डर. अजून एक धक्का. सध्याच्या कडेला तेजसला देखील माघारी यावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. साईश 11 शिरवली बॅकफुटला. मैदानामध्ये मेघराज या षटकामध्ये 2 विकेट. धाव खर्च केले फक्त 1. नयनने अफलातून गोलंदाजी. इथे बॅकफुटला गेले. फटका सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि अजून एक विकेट. 6वा धक्का साईश 11 शिरवलीला. तू चल मी आलोच. जो बांदिवली संघाचा हुकमाचा एक काय समीर त्याच्या विरुद्ध धावा आल्या 17. आणि तदनंतर जर पाहिलं तर बॅकफुटला पूर्णपणे आता ढकललाय टीम शिरवली. 6 बाद 25. अजूनही 26 धावांचं लक्ष. शेवटचे बॉल मैदानामध्ये 13 चेंडू 26 धावा. स्किंग रन रेट आता 12चा आहे. इथे 1-2 फटके पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतील शिरवलीला. परंतु ते खेळणार कोण हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता मेघराज आणि त्यांच्या जोडीला स्वप्नील. कॉलिंग देखील खराब पाहायला मिळाली. रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. गोलंदाज सय्यार. फुलटॉस फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षकाकडून चुका. चेंडू सीमा पार. हा आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार शिरवलीसाठी. 6 धावा. दापलकावर 31 आहेत. शेवटचे 12 चेंडू. 20चं समीकरण. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत संधी डीजेला. कॅच सुटलाय की ही स्पर्धा सोडली आहे तेच पाहिजे आपल्याला. 12 चेंडू 20चं समीकरण. षटकार जो खेळला अप्रतिम होता मेघराजच्या बॅटमधून. चर्चा केली जाते मैदानामध्ये. काय कानमंत्र दिले जात आहेत ते आपल्याला पाहिजे. कोणतंही कार्य करत असताना संदीप तुम्हाला किती कानमंत्र द्या जे काही करायचं ते तुम्हालाच करावं लागणार. अशा प्रकारची मॅच होते. 12 चेंडू 20चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मुकाबला. साईश 11 शिरवली त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान बांदिवली. म्हसक गटामधील म्हसक ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्यामधील 8 आज संघ इन अक्षरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. समीरच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे आणि षटक क्रमांक 4 मध्ये आता स्वतःच्या खांद्यावर त्यांनी जिम्मेदारी घेतली आहे. जगदंब सासने प्लेइंग 11 आमच्यापर्यंत जमा आहे. मानिवली टीम आपली प्लेइंग 11 लवकरच आमच्यापर्यंत पोहोचवा. शेवटचे चेंडू 12 चेंडू 20 धावा. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ जय हनुमान बांदिवली. समीर चला वेळ वाचवा. 12 चेंडू 20 धावांचं समीकरण. महत्वाचा सामना. जिंकणार शिरवली की जिंकणार बांदिवली.
6वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा तुम्ही आम्ही अनुभवतायत. सुंदर सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक त्यांना बीट करा चेंडू सीमा पार. या शेवटच्या 2 बॉलला शिरवलीकरांना आनंद देणारे फटके येत आहेत. चौकार. अकरा बॉल आणि आता 16चं समीकरण. समीर इथे टाकलेला हा चेंडू. चांगली फलंदाजी मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. एक सिंगल आली तिथे. क्षेत्ररक्षण खराब. त्याचा फायदा. जिथे एक होणं थोडंसं मुश्किल तिथे 2 झाल्यात. शेवटचे 10 चेंडू 14 धावा. तानाजी शेठ आगिवले वाढदिवसाचं गिफ्ट देणार का घरचा संघ साई इलेव्हन शिरवली की दुसऱ्या बाजूला जे हनुमान बांदिवली जिंकत इथे खूप मोठा जल्लोष करते ते आपल्याला पाहायचं आहे. 10 चेंडू आहेत. 14चं समीकरण. 10 चेंडू 14 धावा. पंचांची भूमिका भरपूर महत्वाची राहिली आहे या स्पर्धेमध्ये. मुख्य पंच म्हणून सध्याच्या घडीला आपण पाहतायत स्वप्नील पाटील सर यांना. स्पर्धेक पंच आहेत माधव ठाकरे सर. तिसरे पंच आहेत राज ठाकरे सर. बॅटना फटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. शेवटचे 9 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. फक्त तालुका हाफ साठी काही नियम काल बदललेले आपण पाहिले. 2 रिव्ह्यू. तदनंतर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. 9 चेंडू आणि 13. गोलंदाज तयार. समीरचा बॉल. पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसरीचा कॉल नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. या प्रकारचं क्षेत्ररक्षण मॅच मध्ये पूर्णपणे जे हनुमान बांदिवलेला बांधून ठेवेल. परंतु दुसऱ्या बाजूला एक आता फटका साई इलेव्हन शिरवलीला विजयाच्या नजदीक नेईल. 8 चेंडू 12 धावा. भगवा चषकाचा थरार. 20व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा मित्रांनो सुपर डुपर हिट होती. 14 दिवस या स्पर्धेचं आयोजन. इथे टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू आहे. समीरची खासियत राहिली. कमबॅक साठी जाणला जातो. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं खराब स्पेल त्याचा जरूर राहिला. परंतु तिथे मी बॅटरचं कौतुक करेल ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली. शेवटचे 7 चेंडू 12. 7 चेंडू 12चं समीकरण. महत्वाचा सामना आहे. आमचे केबी सर उपस्थित होतात. त्यांचं करूया वेलकम. महत्वाचं काम आहे केबी सर तुमच्याकडे. तुम्ही संपर्क साधा. 7 चेंडू 12. इथे टाकलेला हा चेंडू. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते आपल्याला पाहायचंय. एकच सिंगल. शेवटचे 6 चेंडू 11चं समीकरण. इथे बांदिवली जिंकेल की शिरवली जिंकेल येणारे 6 चेंडू सांगतील. तोपर्यंत थोडासा वेळ आहे. संधी द्याव्या DJ कुमारला. शेवटचे 6 चेंडू 11चं समीकरण. 6 चेंडू 11 धावा हे समीकरण. जिंकतय कोण ते आपल्याला पाहायचंय. या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सूरजच्या हातामध्ये बांदिवलीचं भवितव्य आणि दुसऱ्या बाजूला शिरवली संघ. मेघराज आणि स्वप्नील या 2 खेळाडूंच्या हातामध्ये हे भवितव्य. 6 चेंडू 11 ऑन स्क्रीन आपण पाहताय. टिन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा. स्वप्नील ऑन स्ट्राईक. 6 चेंडू 11. गोलंदाज तयार. सूरज. पहिलाच बॉल बागपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. जसे डॉट बॉल येतील बांदिवलीकर आनंदच व्यक्त करतील. 5 बॉल 11. मॅच रंगात आली. पहिलाच सामना हाय व्होल्टेज. 5 चेंडू 11चं समीकरण.
वॉट अ मॅच. जबरदस्त जबरदस्त सामना. 5 चेंडू 11. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने खेळला. इथे स्ट्रायकर इनवर आता सध्याच्या घडीला मेघराजला आणलं जात आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. कंपल्सरी चेसिंग या सूचनेची नोंद करून घ्या. 4 चेंडू आणि 10 धावा. 4 ला 10. 10 धावा. 4 बॉल 10 रन. 1 षटकार 1 चौकार मॅच जिंकून देईल. 2 डॉट बॉल पूर्णपणे हवी होईल बांदिवली. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. मेघराज सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज सूरज गोलंदाजीसाठी तयार. 4 चेंडू 10 धावा. इथे फुल टॉस मिस झालाय. गोलंदाजी कमालीची होतीय. मैदानामध्ये फुटवर्कचा वापरच पाहायला मिळाला नाही बॅटरचा. जागेवरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस होता तो यॉर्कर बनला. चेंडू डॉट आहे. शेवटचे 3 चेंडू आणि आता बनवायच्या 10 धावा. संघर्ष सध्याच्या घडीला मैदानामध्ये चालू आहे दोन्ही संघांचा जिंकण्यासाठी. अजून एक चेंडू डॉटरला आहे. म्हणजेच काय मित्रांनो, 6 चेंडू 11चा सामना आला. आता 2 बॉल 10 वर 2 बॉल 10. म्हणजेच काय, या बॉलवर एक मोठा फटका येणं गरजेचं. जर मॅच मध्ये जर राहायचं असेल टीम शिरवलीला, 1 चौकार किंवा 1 षटकार या बॉलवर येणं गरजेचं आहे. खराब क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत असताना दोन्ही बॅटर. परंतु मॅच अजूनही संपलेली नाही. एक मोठा फटका शिरवलीला मॅच मध्ये घेऊन येईल. सूरजचं मी कौतुक करेल ज्या प्रकारची गोलंदाजी तो करतो. 2 चेंडू 10 धावा. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. पंच, तिसऱ्या पंचांची मदत. पंचांचा श्रेय आहे. वाईट बॉल आहे की नाही यासाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण. बॅटिंग करत असताना थोडेसे शफल झाले होते बॅटर, तेच पाहिलं पंचांनी. आणि शफल देखील वाईट आहे. 1 चेंडू 10. इथे बिग हिट केलाय. षटकार आलाय आणि 2 मिनिटं पंच. एक ऑब्जेक्शन आहे टीमचं ते आपण चेक करू. 2 मिनिटं तिथेच थांबा बांदिवली, तिथेच थांबा. चेक आपण करणार आहोत. तिसरे पंच आहे तिथे. 1 चेंडू 10 ची आवश्यकता. षटकार जो मात्र आलाय सर्व संघ आपण जागेवर बसून घ्या. जो काही निर्णय असेल तो योग्यच दिला जाईल. तिसरे पंच राज ठाकरे सर तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि टीम बांदिवली हा सामना जिंकते. 3 धावांनी पराभव होतोय तो शिरवली संघाचा. धन्यवाद. तुमचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. खूप चांगला खेळ